श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 6 ऑक्टोबर. आजचे बोधवचन. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम. ब्रह्मांड काय, पिंड काय, या दोन्हीमध्ये स्थूल आणि सूक्ष्म हे दोन भाग सहज लक्षात येणारे आहेत. पंचभौतिक असा स्थूल भाग आणि त्याला चिकटून असलेला मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा सूक्ष्म भाग. मी देह हे अज्ञान मायेने निर्माण केले. त्यामुळे देहसुखासाठी युगानुयुगे माणूस धावत आहे. त्याने अनेक शोध लावले, वैज्ञानिक प्रगती साधली, पण त्याचा सुखाचा शोध काही थांबला नाही. एखादे यंत्र बिघडले तर दुसरा पार्ट बसवून ते यंत्र सुरू करता येते. त्याप्रमाणे देहाचा नादुरुस्त भाग काढून दुसरा भाग बसवून देह कार्यक्षम ठेवता येतो. माणसाचे आयुर्मानही त्यामुळे वाढले आहे. ते अजूनही वाढेल. असे असूनही माणसाला सुख, समाधान आणि आनंद यांची प्राप्ती झाली नाही. याचे कारण त्याचा आनंद प्राप्तीचा मार्ग चुकला आहे. देवाच्या आळंदीला जाण्याऐवजी तो चोराच्या आळंदीला जात आहे. आनंदाचे स्थान अंतरात आहे, बाहेर नाही. तो आनंद स्वयंभू आहे. किंबहुना जीव हा स्वयं आनंदाचा अंश आहे. पण देहभावामुळे तो स्वतःचा आनंद बाहेर शोधत आहे. जीव हा ब्रह्मानंद आहे. तो मानुषानंदाच्या मागे धावत आहे. राजाने भीक मागण्याचाच हा प्रकार आहे. थोडक्यात परमार्थ हा मानुषानंदाकडून ब्रह्मानंदाकडे नेणारा आंतरिक प्रवास आहे. ह्या प्रवासात इंद्रिय सुखाचा त्याग करून अतींद्रिय सुखाचा शोध घेतला पाहिजे. देहभाव गेला पाहिजे की देवभाव आपोआप जागा होईल. स्थूल आणि सूक्ष्म देहांचा निराश केल्यावर हा आनंद मिळेल. त्यासाठी नित्यानित्य विवेक हवा. गीतेने ही कल्पना स्पष्ट केली आहे. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. म्हणजे सृष्टीमध्ये नाशवंत असे दोन पुरुष म्हणजे विभाग आहेत. स्थूल पदार्थ हा क्षर विभाग व अंतर्यामी असणारे गूढ तत्व म्हणजे अक्षर किंवा अविनाशी विभाग आहे. पुढे गीता म्हणते, या दोन क्षर आणि अक्षर पुरुषांच्या पलीकडे एक व्यापक तत्व आहे. तो परमात्मा आहे. हा परमात्मा क्षरपुरुषाच्या पलीकडचा व अक्षर पुरुषाहून श्रेष्ठ आहे. त्याला पुरुषोत्तम म्हणतात. या पुरुषोत्तमाला जो जाणतो तो मनुष्य सर्वज्ञ. तोच खरा परमानंदाचा अधिकारी होय. म्हणजे हा प्रवास
क्षराकडून अक्षराकडे आणि अक्षराकडून परमानंद पुरुषोत्तमाकडे असा आहे त्याचे ध्यान हवे. पण हा पुरुषोत्तम अतिसूक्ष्म आहे, त्याच्यावर मन केंद्रित होत नाही. म्हणून संतांनी मूर्तिपूजा आणि नामस्मरण हा सोपा मार्ग साधकाला दिला. मूर्त स्वरूपातून अमूर्ताकडे जाणे शक्य आहे. भजन, पूजन, स्मरण, कीर्तन, वंदन इत्यादी प्रकाराने मन मूर्तीच्या ध्यानात रंगले की आत्मनिवेदन आपोआप घडते. स्थूल तसे सूक्ष्म देहाचा विसर पडतो. देहातीत अवस्थेत मनाचे उन्मन होते. अंतर्यामी आत्मसाक्षात्कार होतो. तोच आत्मा चराचरात अनुभवाला येतो. जीवन कृतार्थ होते. पण खरा भाव हवा. चित्त निर्मळ हवे. दृढ श्रद्धा हवी. म्हणजे मूर्ती चैतन्यमय होते. ती मूर्ती भक्ताचा नैवेद्य खाते. त्याला दैनंदिन कामात मदत करते. भक्ताशिवाय भगवंताला करमत नाही. भक्त नैमिषारण्यात जायला निघाला तर मूर्तीच्या डोळ्यातून अश्रुपात होतो. आपले भगवंतपण देव विसरतो. भक्ताच्या हृदयात परमानंद अखंडपणे नांदत असतो. त्यासाठी सगुणोपासनेत दृढ श्रद्धा हवी. बहिणाबाई चौधरी म्हणते, देव एकच आहे. गरीब आणि श्रीमंत यांचे दोन देव नाहीत. गरीबाला जो आनंद भक्तीने मिळतो तोच श्रीमंतालाही मिळतो. सोन्या रुपयानं मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा, पाना फुला मधिराजी. देव एकच आहे. तो आनंदरूप आहे. त्याच्याजवळ भेद नाही. पण हा आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.